मीरा भाईंदरमधील बजरंग नगर परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे। एकाच कुटुंबातील 5 सदस्य अचानक आजारी पडले। त्यापैकी केवळ 3 वर्षाच्या चिमुरडीचा जीव वाचवता आला नाही। उर्वरित 4 उपचार सुरू आहेत। प्राथमिक तपासानुसार रविवारी सायंकाळी कुटुंब प्रमुख बाजारातून चिकन घेऊन आले होते। रात्रीच्या जेवणात हे चिकन, भात, अंडी आणि वडापाव सोबत खाल्लं गेलं। जेवल्यानंतर काही वेळातच घरातील महिला, 3 लहान मुली आणि एक नातेवाईक यांना उलट्या, जुलाब व तीव्र पोटदुखीचा त्रास होऊ लागला। त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान दीपाली मौर्य वय वर्ष 3 हिचा मृत्यू झाला। रमेश मौर्य, नीलम मौर्य आणि राजकुमार मौर्य यांच्यावर मीरा भाईंदर मधील डॉक्टर भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर चाहत मौर्य आणि अनामिका मौर्य या दोघींना प्रकृती गंभीर असल्यामुळे मुंबईतील जे रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। चिमुकलीच्या मृत्यूनंतर तिच्या शवविच्छेदनात मृत्यूचं कारण अन्नातून झालेली विषबाधा असल्याचं प्राथमिक निष्कर्षात स्पष्ट झालंय। मात्र नेमकं कारण समजू न शकल्यानं पोलिसांनी फॉरेन्सिक तपासणीसाठी अन्नाचे नमुने जप्त केले। या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे। भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी सांगितलंय की बाजारातून आणलेल्या चिकनमध्ये थेट विषारी घटक आढळलेले नाहीत, त्यामुळे इतर कोणत्या अन्नपदार्थांमुळे ही विषबाधा झाली याचा तपास सुरू आहे। वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच खरी कारणी मीमांसा समोर येईल। या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांना अन्नपदार्थांच्या बाबतीत विशेष काळजी घेण्याचं आणि कोणतंही लक्षण दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचं प्रशासनानं आवाहन केले आहे।